तर मुंबईत एक मोठी बातमी समोर येते। मुंबईतल्या बड्या सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्य संपवलंय। हुंड्यावरनं सासूचे टोमणे आणि पतीकडनं शारीरिक मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत या पत्नीनं आपलं आयुष्य संपवलंय। मुंबईतील एका बड्या सरकारी अधिकाऱ्याची ही पत्नी आहे आणि या अधिकाऱ्याच्या पत्नीवरती आयुष्य संपवण्याची वेळ यावी आणि ती सुद्धा हुंड्यावरून, ही अतिशय निंदनीय बाब जी मुंबईमध्ये घडली आहे। गेल्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे प्रकरण हे सुद्धा हुंडाबळीचंच प्रकरण आणि त्याकडे सुद्धा अतिशय निंदनीय म्हणूनच पाहिलं गेलं होतं। त्यातच एका मुंबईतल्या बड्या सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीनं स्वतःचं आयुष्य याच कारणासाठी संपवणं ही अतिशय खेदजनक बाब म्हणावी लागेल महाराष्ट्रासाठी, राज्यासाठी। अधिक माहिती घेऊया तर राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, कोण आहे अधिकारी, कळू शकले का? काय अधिक माहिती? बघा, मला नाव सांगताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ते उपनिबंधक आहेत म्हाडामध्ये, आणि म्हाडामध्ये बऱ्याचशा पोस्टिंग ह्या प्रतिनियुक्तीवरती होत असतात। तर या उपनिबंधकांच्या पत्नीनं जेव्हा आत्महत्या केली त्यावेळेला त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत। खास करून त्यांची जी सासू आहे, ही सासू त्यांना खूप टॉर्चर करत होती आणि त्या टॉर्चरला वैतागूनच त्यांनी आत्महत्या केली असं त्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। आणि त्या तक्रारीच्या नोंदीप्रमाणे कारवाई पुढे सुरू झालेली आहे। म्हाडामध्ये असलेले हे जे उपनिबंधक आहेत ते सहकार विभागातनं तिथे पोस्टिंग वरती आहेत। याचा अर्थ असा की क्लास 2चे हे अधिकारी आहेत आणि त्यांच्या घरामध्ये ह्यापूर्वी पण अशा स्वरूपाची तक्रार झाल्याची नोंद दिसते आहे पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्याप्रमाणे। अलीकडे काय झालंय की हगवणे कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रामध्ये हगवणे संदर्भामध्ये नंतर जेव्हा जेव्हा माहिती आली त्या वेळेला प्रतिष्ठित कुटुंबामध्ये सुद्धा मुलींचा हुंड्यासाठी छळ होतो हे समोर दिसून आलेलं होतं। आणि त्याप्रमाणेच माझा त्रास कधीच थांबणार नाही म्हणत त्यांनी ते आत्महत्या केली आहे। त्यांनी असं लिहिलंय त्या शनिवारी रात्री जेव्हा गळफास घेतला तेव्हा की माझा त्रास कधीच थांबणार नाही, मी त्यांना नको आहे, मी उच्चपदस्थ अधिकारी आहे, तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही असं त्यांचे पती त्यांना म्हणत होते। रेणू बापू कटरे, वय वर्ष 42 असं त्यांचं नाव आहे। कांदिवली इथल्या प्रतिष्ठित गृहसंकुलामध्ये हे पती पत्नी त्यांच्या 2 मुलांसह राहत होते। आणि मृत महिलेचे जे भाऊ आहेत सचिन शेजाळ यांनी तक्रार दिली की रेणूची सासू ही लग्नात कमी हुंडा दिला म्हणून टोमणे मारायची। वडिलांनी 8 तोळ सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या। त्यानंतर 2013 मध्ये 12 लाख आणि 2024 मध्ये 10 लाख रुपये दिले होते। तरी सुद्धा हे जे उपनिबंधक आहेत ते पत्नीला काठीनं मारहाण करत होते असं सगळं त्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल की अशा पद्धतीनं एक अधिकारी म्हणणारी व्यक्ती ही पतीला मारहाण करत होती आणि सासूकडनं आणि पतीकडनं हा छळ केला जात होता मानसिक शारीरिक स्वरूपाचा, केवळ काही रुपड्यांसाठी। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।